सर मगाशी जो प्रश्न होता ना, खाजगी बसवर काय चाप लावणारायचा. फॉर एक्झाम्पल मुंबईवरून कोल्हापूरला जायला 1000 परिवहन महामंडळ घेत असतं, तर ते फिक्स असतं. पण खाजगी बस फेस्टिवलच्या सीझनमध्ये वाढवतं आणि नॉर्मल सीझन जो असतो म्हणजे आत्ता त्यात पण त्यांचं वाढलं असतं. त्यांच्यासाठी स्पेशली म्हणजे ऑफिशियली काय नाही. ऑफिशियल म्हणजे तो जो बघा, ऑफिशियल आम्हाला करायची गरज नाही, कारण ते नियमभंगच आहे. कशी कारवाई करायची आणि कुठल्या प्रकारे कारवाई करायची ते RTOच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही सूचना देतो आहे आणि त्या पद्धतीनं 100% सूचनाचा जो RTOचा अधिकारी जर चुकीच्या पद्धतीने वागेल तर त्याच्यातसुद्धा कारवाई करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. सर, RTOचा प्रश्न होता की कळसकरांवरती सध्या चौकशी जी आपण लावली आहे का त्यांचं बढतीचं सुरू आहे. ऑलरेडी ते 3 पोस्ट जम्प करून ॲडिशनल कमिशनर पोस्टवरती आहे. नाही, अजून काय माझ्याकडे प्रकरण आलेलं नाही. हॉटेल संदर्भामध्ये प्रश्न होता. लांब पल्ल्याच्या बसेस ज्या आहेत खासगी हॉटेल्समध्ये थांबतात, मात्र या बसेस 4-4, 5-5 तास नंतर थांबतात. कुठेतरी प्रवाशांची गैरसोय होते, कधी त्यांना वॉशरूमला जायची सुविधा उपलब्ध होते. 5 तास त्यांना थांबून मग त्या कुठे थांबलं जातं? अशा अनेक नाही नाही हो, का थांबवलं जातं? ते डायरेक्ट 4 किंवा 5 तासानंतर ते का 4-5 तासानंतर का? त्यांची हां, शेवटी बघा, प्रत्येकाला हवं त्या पद्धतीने नाही. काही आमच्या शेवटी प्रवाशांना जे आत्तापर्यंतचा रेको एवढ्या वर्षाचा इतिहास आहे त्यानुसार मग ते टप्पे ठरवलेले असतात. त्यामुळे कुठल्या रूटला आहे महाबळेश्वर असेल किंवा तिथून कुठे जाताना तिथून समजा मुंबईतून एखादी बस निघाली की 2 किंवा 3 तास किंवा 4 तासांनी दुसऱ्या सोयी थांबते. पनवेलला 2 मिनिटाचा स्टॉप केले तर नंतर डायरेक्ट त्या इच्छित सोयी जाऊन थांबते. अशा प्रकारचे नाही, कसं असतं काही ठिकाणी उलट कंडक्टर विचारतो प्रवाशांना की कुठे, म्हणजे जर असे हॉल्ट फिक्स असतात पण विचारतात की काय कोणाला जर लवकर थांबवायचे असेल तर सगळ्यांची सर्वानुमत असेल तर थांबवलं जातं, नाहीतर असं काही फिक्स नसतं. काही कुठे करायचं असेल हॉटेल तिथं आपण निविदा काढू त्या ठिकाणी असं असतील तर आपण आणि आपण त्या नोटिफिकेशन काढलं होतं की तक्रारी असतील तर त्यावरती कारवाई करण्यात येईल. त्याचं केलं आपण. सगळी तपासणी राज्यभरातल्या सगळ्या मॉटेलची केलेली आहे आणि सगळ्यांना नोटीस दिली 8 दिवसाची. जे पूर्तता करणार नाहीत त्यांच्या सगळ्यांच्या पण रद्द. आणि दुसरं आपण जे नवीन करतोय त्या नवीनमध्ये पूर्वी 3 वर्षे वगैरे चालू राहायचं. आता आपण काय करतोय की प्रत्येक प्रसाधनगृह स्वच्छ असणं, किचन स्वच्छ असणं. मी स्वतः जाऊन मध्यंतरीच्या काळामध्ये एक 8-10 दिवसापूर्वी सगळ्या काही एक 5-6 ठिकाणी जाऊन पाहणी केली होती आणि काही संशयास्पद म्हणजे काय 100% काही चुकीच्या गोष्टी निदर्शनाला आल्या. म्हणजे जास्त ऑफिशियल आमचा बस थांबा नव्हता त्या ठिकाणी, काही बसेस थांबवल्या गेल्या होत्या जिकडे टॉयलेट्सची वगैरे सुविधा नव्हती. फक्त आमचे ड्रायव्हर कंडक्टर मस्तपैकी बिर्याणी आणि त्या याच्यावर नॉनव्हेजवर ताव मारत होते. बिचारे सर्वसामान्य प्रवासी असे कुठेतरी खुर्च्या बिर्च्या घेऊन बसले होते. नंतर काही ठिकाणी टॉयलेटची दुरावस्था झाली होती. तर आम्ही असा आता निर्णय घेतलेला आहे की 3 वर्षाचा निविदा काढू, परंतु 1 वर्षामध्ये जर त्यांनी सुविधा चांगली दिली, प्रामुख्याने टॉयलेट्स आणि खाण्याच्या सोयी बद्दल, आणि दुसरी अशी आपण व्यवस्था केलेली आहे की 30 रुपयामध्ये त्यांनी एक डिश कुठली तरी द्यावी आणि त्याबरोबर चहा किंवा कॉफी द्यावी. तर त्या सुविधासुद्धा कुठे उपलब्ध असल्याच्या निदर्शनास आलेलं नाही. त्यामुळे 3 वर्षाच्या आम्ही निविदा काढू. 1 वर्ष जर त्यांनी सुविधा चांगली दिली तर त्या कंटिन्यू करू, नाहीतर त्या आम्ही रिजेक्ट करू. आणि त्या एरियाचा जो इन्चार्ज असेल त्याला आम्ही त्या ठिकाणी जबाबदार धरू. म्हणजे फक्त त्या हॉटेल मालक किंवा मॉडेल मालकाला नाही, तर ते आम्ही आमच्या अधिकाऱ्याला सुद्धा जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई करू. अशा प्रकारचा आम्ही आता निर्णय घेतलेला आहे.